ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा तत्प्रसादान् मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव। मी तुझे निप्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधीच उरो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। संपूर्ण प्रकारचं अध्यात्मज्ञान शिष्याला किंवा साधकाला प्रदान केल्यानंतर आचार्याचं शिष्याच्या संबंधाने कर्तव्य आहे। कोणतं कर्तव्य? की ज्या शिष्याला आपण अनेक प्रयत्नाने हा आत्मबोध त्यांच्या अंतःकरणावर आरूढ करण्याचा प्रयत्न केला तो चांगल्या प्रकारे आरूढ झाला की नाही हे विचारावं। जर यदा कदाचित प्रथम श्रवण केल्याबरोबर या ज्ञानाचा अनुभव साधकाला आला असेल तर शिष्य कृतार्थ झाल्यामुळे आचार्यसुद्धा कृतार्थच आहे। पण जर यदा कदाचित शिष्याच्या किंवा साधकाच्या अंतःकरणामध्ये हा निसंदेह किंवा दृढ बोध ठसावला नाही तर आचार्यांचं पुन्हा कर्तव्य आहे की त्यांनी येन केन प्रकारेनं पुन्हा त्या साधकाला हा बोध वारंवार प्रतिपादन करावा। आणि म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये एक वचनच आलेलं आहे आवृत्ती रसकृत उपदेशात। याचा अर्थ वारंवार या उपदेशाची आवृत्ती करावी। कोणत्या का होईना प्रयत्नाने हा बोध मनी मानसी दृढ झाला पाहिजे। उत्तम अधिकारी जर असेल तर त्याला प्रथम श्रवण केल्याबरोबरच कानावचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवनो एकजो। पण असा मात्र उत्तम अधिकारी दुर्लभ आहे की श्री गुरूंच्या वचनाचा श्रोत्र्याच्या असणाऱ्या श्रोत्राशी संबंध झाल्याबरोबरच ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती मी ब्रह्मच आहे अशा प्रकारे जागृत होईल असा परमार्थातला अधिकारी दुर्लभ आहे, विरळा आहे। साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकेला हरिभक्त असा अधिकारी मात्र विरळा आहे। मग ज्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचा बोध होणार नाही त्या साधकासाठी आचार्यांचं परमकारुणिक कर्तव्य आहे की त्यांनी पुन्हा त्या साधकाला विचारावं की जे तू एकाग्र चित्ताने श्रवण केलं ते चांगलं श्रवण केलंस ना? किंवा जर श्रवण चांगल्या प्रकारे फलीभूत झालं असेल तर मग त्याला विचारावं की आता तुझ्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे की नाही? अज्ञानाचा अनुमान प्रमाणाने आपल्याला विचार करता येतो। जो मनुष्य स्वतःच्या देहाला मी असं म्हणत असेल, देहसंबंधी पदार्थाला माझं असं म्हणत असेल, आत्मस्वरूपा वाचून इतर असणाऱ्या नाशिवंत पदार्थावर प्रेम करत असेल आणि त्यांचा वियोग झाल्यानंतर रडत असेल तर समजून घ्यावं अज्ञानी आहे। ज्ञानी पुरुषाला मी वासुदेव तत्वता असा बोध असतो। जगाकडे पाहिल्यानंतर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असा बोध असतो। जगाकडे पाहिलं तर रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर जगताच्या मिथ्यात्वाचाही बोध असतो। आणि त्यामुळे जे येतं आणि जातं ते आपलं स्वरूप नसतं। पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे हे जाणून गताचे न शोचिजो निसंदेह बोध प्राप्त झाला की त्याचे लक्षण आहे। ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान असेल ते अनुमान प्रमाणाने जाणलं जातं आणि जर अनुमान प्रमाणाच्या विचारातून कोणत्याही प्रकारचा संदेह नसेल, कोणत्याही प्रकारचा मोह नसेल, शोक करत नसेल तर दृढ आत्मज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर झाला आहे असं आपल्याला कळतं। त्यासाठीच भगवान परमात्म्याने अर्जुनाला विचारलं। वास्तविक आपलं केलेलं कार्य सर्वज्ञ परमात्म्याला कळणार नाही असं कधीच घडू शकत नाही। परंतु पूर्ण ब्रह्मपार्थ जर झाला, स्वानंदैक रसामध्ये विरघळून गेला तर हा देहावरच येणार नाही आणि देह भावावर आल्याशिवाय युद्ध नावाचं धर्मयुद्ध क्षत्रियाचं कर्तव्य कर्म अर्जुनाला करता येणार नाही। म्हणून ज्ञानोबारा म्हणतात मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघो नेदी
शास्त्र मर्यादा, देहाची मर्यादा, लोकसंग्रहाची मर्यादा, परमात्मा त्याचं उल्लंघन होऊ देत नाही. म्हणून देवाने विचारलं आणि आपल्या गुरूंनी, सखा परमात्मा देवानीच आपल्याला विचारलं, तर या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे. ते उत्तर देण्याकरता जो भक्तराज अर्जुन स्वरूपाशी एकरूप झालेलाच होता, तो अतिशय कष्टाने देहाच्या सीमेवर, हद्दीवर येऊन उभा राहिला. अष्टसात्विक भावाला त्याने आवरलं आणि मग देवाला सांगितलं, प्रभो तुम्ही मला आवडीनं विचारता ना की मोह कुठं गेला आहे, तर आता माझा हा निश्चय आहे की मोह तर सोडूनच द्या, पण मोहाचा विस्तार होणारं कुटुंब आणि मोहाचं असणारं ठिकाण अज्ञान, ते सुद्धा माझ्या जीवनात राहिलं नाही. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जे ठावो घेऊन आपुला. ज्याप्रमाणे सूर्याने जवळ यावं आणि डोळ्याला विचारावं की तुम्हाला अंधार दिसतो का, अशी गोष्ट कोणत्याही गावामध्ये शक्य होणार नाही, मान्य होणार नाही. तसा तो श्रीकृष्ण राजाच आहे. तुझं आम्हाला दर्शन प्राप्त झालं, तर या दर्शनातून कोणता लाभ होणार नाही, तुझ्या दर्शनातून लाभ होतो. त्याहीपेक्षा तो आम्हाला आईपेक्षा जास्त प्रेमाने पुन्हा सांगतो, तेही मोकळ्या मनाने, जे कोणत्याही उपायाने जाणता येणार नाही. मग आता मोह आहे की नाही असंच काय विचारावं, तुमच्या बोधामुळे मी कृतकृत्य झालो आहे. जे मनुष्य देहामध्ये कार्य करायला पाहिजे त्याला म्हणतात कृत्य, ते करणीय आहे. आणि ते ज्याने जीवनामध्ये प्राधान्यक्रमाने संपादन केलेलं आहे त्याला म्हणतात कृतकृत्य झालेला पुरुष. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आणि अशा पुरुषाला मग कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. आता मोह नाही, आता कृतकृत्य झालो आहे. पण भूतकाळातलं जीवन कसं होतं याकरिता विचार सांगितला. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, मी अगोदर मी जगी एक अर्जुन, ऐसा देही वाहे अभिमान. आणि कौरवांते या स्वजन आपुले म्हणे, याही वरी आते मी मारीन, म्हणे तेने पापे की रिगेन. ऐसे देखत होतं दुःस्वप्न तो चेवविला प्रभो. मला स्वप्न पडलं होतं. स्वप्न कोणतं? आपल्याला झोपेनंतरही स्वप्न पडतं, त्यालाही स्वप्नच म्हणतात. आणि जागृतीमध्ये आपण जो व्यवहार करतो की नाही, शास्त्रानुसार तेही स्वप्नच आहे. मग ते जर स्वप्न असेल आणि हेही स्वप्न असेल तर फरक काय आहे? ते अल्प स्वप्न आहे आणि हे दीर्घ स्वप्न आहे. त्या स्वप्नातून मनुष्य जागा झाला तर लवकरात लवकर त्या पदार्थाला सोडतो. पण या स्वप्नातून जागा व्हायचं असेल तर अध्यात्म ज्ञानाच्या जागृतीशिवाय पर्याय नाही. त्या स्वप्नातून अवस्थांतर व्हावं लागतं आणि या जागृतीतल्या स्वप्नातून बोधांतर घडावं लागतं. म्हणून स्वतःला मी अर्जुन मानणं, या कौरवाला स्वतःचे नातेवाईक मानणं आणि कर्म केल्यानंतर मला पाप होईल असं जाणणं, हे सगळं वाईट स्वप्न होतं. या स्वप्नातून प्रभू आपण मला जागं केलं बरं. म्हणून गुंतलो होतो अर्जुन गुणे. स्वतःला देह मानलं की सगळ्या प्रकारची बंधनं आपोआप प्राप्त होतात बघा, सगळ्या प्रकारची बंधनं. म्हणून तर जया देह संबंध आत, प्रतिपदी आत्मघात, भुंजता उसंत कहीचे नाही. देहाचा संबंध धारण केला की प्रत्येक पावलागणिक त्याला आपला आत्मघात सोसावाच लागतो, याला पर्याय नाही. आणि मनुष्याला जे बंधन प्राप्त झालं की नाही, गुंतणं म्हणजे त्या गुंताड्यात सापडणं, हे बंधन जीवाने स्वतःच तयार करून घेतलेलं आहे. ज्ञानोबरांनी त्याकरता उदाहरण दिलं 6व्या अध्यायामध्ये, एरवी कोश कीटकाची या परी, तो आपण या आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. जो आत्मबुद्धी या शरीरावर करतो आहे त्याने स्वतःला बांधलेला आहे. निसर्गामध्ये कोश किडा असतो बघा, ज्याच्यापासून आपण रेशीमचा धागा तयार करतो, तोही कोश किडाच आहे. आणि वनामध्ये सुद्धा एक कोश किडा आढळतो बघा, तो थोडासा वेगळा असतो, पण दोन्ही कोश किडेच आहे. असे निसर्गात अनेक प्रकार आहे. जसे मुंग्या आणि मुंगळे हे प्रकार आहे की नाही, तसे ते आळी, तो पण कोश कीटकच आहे. निसर्गात आणखीन एक कोश किडा आढळतो बघा, हिवराच्या झाडाला किंवा आणखीन काही झाडाला आढळतो. तो स्वतःच्या भोवती स्वतःच्या मुखातून एक रस काढतो
आणि त्या रसातून धागा तयार करतो. पण धागा करताना मात्र एखादा घरात जायला दरवाजा असावा, बाहेर पडायला दरवाजा असावा, याचा विषयच करत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तो ज्याप्रमाणे चित्त निदित आविषा निगणे आणि प्रवेशा, चित्त निदित आवेशा कोशकीट जैसा जाची नलापई. तो आपण एखाद्या घरातून प्रवेश करावा, बाहेर येण्याकरता एखादा मार्ग ठेवावा, याचा विचार नाही करत. तो वेगाने, इतका वेगाने धागा विणतो स्वतःच्या भोवती, श्वास घ्यायलाही जागा ठेवत नाही, मरतो आतमध्ये राहून. मग आता त्याला जे बंधन प्राप्त झालं ते दुसरं कोणी बांधलेलं नाही, ते स्वतःने बांधलेलं आहे. तसं जीवाला कोणी बांधलेलं नाही आहे. ईश सृष्टी जीवाच्या सुखालाही कारण नाही, दुःखालाही कारण नाही. मानसिक असणारी सृष्टी जीवाच्या सुखाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. उदाहरणार्थ, पाऊस सुखाला कारण आहे का दुःखाला? पाऊस सुखालाही कारण नाही, दुःखालाही कारण नाही. फक्त शेतकऱ्याच्या शेतात पडलं तर सुखाला कारण आहे, आणि वीटभट्टीच्या मालकावर पडला की दुःखाला कारण आहे. पावसाचं काही नाही आहे, पाऊस समानच आहे, फक्त आपण ग्रहण कसं करतो यावर अवलंबून आहे. म्हणून मानसिक सृष्टीमध्ये माणसं मोहाचे पदार्थ निर्माण करतात आणि रडत बसतात बघा. नाहीतर जगातला कोणताही व्यक्ती, कोणताही विषय, कोणताही पदार्थ, कोणताही घटक आपल्या सुखदुःखाला कारण नाही. आपण त्यावर केलेलं ममत्व आणि आपण त्याला लागलेला जीव हे सुखदुःखाला कारण आहे. आपणच म्हणतो ना, तो हल्ली मला भाव देत नाही, झालं दुःख. भावाची अपेक्षाच कसं करतो त्याच्याकडून? तो हल्ली मला, सध्याच्या काळात त्याला एक शब्द आहे, रिस्पॉन्स देत नाही, प्रतिसाद देत नाही, तुम्हाला लाईक करत नाही, असं म्हणतो की नाही आपण? हे आपल्या दुःखाला कारण आहे, अपेक्षाच दुःखाला कारण आहे. आणि म्हणून गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. किंवा तो ज्ञानोबाला उदाहरण देता, नळीवर बसलेला पोपट, याला बांधलं कोणीच नाही. स्वतःची बंद भावना दृढ झाल्यामुळे त्यानेच तर नळीला पकडलेलं आहे. आता हे कोश कीटकाचं उदाहरण, पोपटाचं उदाहरण, त्या पोपटाला नाव ठेवू नये. हे आपणही देहाच्या नळीवरच येऊन बसलेलो आहोत. आपल्याला पोपटाचं ऐकलं की हसू वाटतं, पण आपलं नाही ना आपल्याला कळत. हे या देहात आपण बरेच पदार्थ पकडलेले आहेत. आता दसरा येतो ना काही दिवसांनी, मग कळतं आपण जुने कपडे किती पकडलेले आहे. काही कामायचे नसते बघा, फक्त धुवून ठेवायचे, वाळवायचे आणि पुन्हा त्या बांधून घरात ठेवून द्यायचे. इतकं आपलं बंद, चिंधीवर एवढं प्रेम आहे. कसं काय आपण मुक्त हो काय माहिती. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. बंधनाला प्राप्त झालो होतो, पण तुमच्यामुळे मी आता मुक्त झालो. याचा अर्थ काय झाला? बंधन जर कल्पित असेल तर तत्सापेक्ष मुक्तताही कल्पितच आहे की नाही. पण ती मुक्तता प्राप्त होण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू यावे लागतात. ज्या ज्या विषयामुळे आपल्याला बंधन प्राप्त झालं त्या अनात्म पदार्थांचा ते निराश करतात, आणि एकदा निरावरण केलं की आपल्याला नित्य मुक्तता प्राप्तच होते. आकाशामध्ये उडणारा पोपट कायमच मुक्त आहे, फक्त नळीला जे पकडलं ना ते सोडावं लागतं. पाणी नित्य प्राप्तच आहे, शेवाळ दूर करावं लागतं. चंदनही प्राप्तच आहे, फक्त सापाचा विडा दूर करावा लागतो. सूर्य नित्य प्राप्त आहे, ढगांचा पडदा दूर सारावा लागतो. तशी मुक्तता कायमच आहे. ऐसी मुक्ती असे सहज मुक्तता आहे. फक्त आगंतुक आलेलं जे बंधन आहे ते श्रीगुरूंच्याच कृपेनं निवारण होतं बरं. स्वतःच्या बुद्धीने आपण कितीही प्रयत्न जरी केला तर बंधनातून जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही. याकरता श्रीगुरूच असावे लागतात. म्हणून तुमच्यामुळे मी मुक्त झालो, श्रेय त्यांना द्यावं लागतं. तो मुक्त झालो तुझेपणे, आणि यानंतर आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आपण आहे ना, जेव्हा एखाद्या लहान बालकाचा जन्म होतो तो मुक्त असतो बघा. लहान बालक आहे ना, जन्माला आलं की काही नाही, आपले आई वडील आपल्याला आहेत हेही त्याला माहिती नाही. कारण लहान मुलगा म्हणजे ब्रह्मच आहे, नाही म्हणण्याची सोय नाही, आणि आपण आहे हे त्याला कळत नाही. नाही म्हणता येतं का त्याला? असं निखळ जे अस्तित्व ना त्याला परब्रह्म असं म्हणतात. वा त्याला अहंकार नाही, ममत्व नाही, कोणत्याही विषयावर त्याचं प्रेम नाही, मोह नाही, सुख नाही, दुःख नाही. ते आपल्या आनंदात आहे बघा, मुक्त आहे. पण जसं जसं त्याला वाटतं की मी एक कोणीतरी आहे, मग मी
पहिल्यांदा मी त्याचा जागा होतो आणि मी जागा झाला का मग कोण कोण माझे आहेत हे त्याला कळतं. मग काहीला माझे म्हणतो आणि काहीला परके म्हणतो. बस या तीनच असणाऱ्या कसोटीमध्ये अख्खं जीवन जातं बघा. मी, माझे आणि परके. बस जीवनात दुसरं काही नाही. या 3 सूत्रामध्ये जगत राहणं यालाच भ्रम असं म्हणतात. आणि मग मनुष्य भ्रम कुठपर्यंत वाढवत जातो त्याला गणनाच नाही. दररोज मनुष्य कोणाला कोणातरी जोडत राहतो बघा. हल्लीच्या काळात आहे ना काही माणसं आपल्याला भेटले का, महाराज तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं. आणि मग आपण म्हणलं घ्या तर ते म्हणतात मग एक काम करा, व्हॉट्सअपला मला जाहिरी पाठवा. का? त्याला वाढवायचं आहे सगळं. म्हणजे अगोदर मी, माझं आणि परक याच्यामध्ये तो कायम गुंतून राहतो, हे त्याचं बंधन आहे. पण मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता मला विचारण्याचं काम नाही, तुम्ही मला सांगावं असाही भाग नाही, किंवा तुम्ही मला विचारावं आणि मी तुम्हाला सांगावं असाही अर्थ नाही. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं. आता पुढे 64 क्रमांकाची ओवी आहे. मी तुझे प्रसादे लाधलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदी चौरो, संकल्प मनुष्याचा असा असावा. पहिल्यांदा काय आहे? मी माझ्या जीवनामध्ये मोहाचा कांदा, कंद, त्याला गड्डा असं म्हणतात बघा, किंवा मूळ कारण. उन्हाळा जर लागला ना तर बऱ्याच वेली जळून जातात बघा उन्हाळ्यामध्ये, पण त्यांचा कंद जमिनीमध्ये तसाच राहतो. किंवा आपण शेतकरी त्या पालकाट्या खांतात ना, तर त्या पालकाट्याच्या फांद्या त्या तोडून टाकतात आपण उन्हाळ्यामध्ये, पण त्याचा कंद जमिनीत राहतो. आणि पाणी जरी नाही दिलं तरी पिकापेक्षा जास्त मोठ्या त्या वाढतात. किंवा गावाकडे त्याला काशा म्हणतात बघा, ते हरळी असते ना, काशा बांधाच्या कडेला असतात बघा. किती आपण उकरून काढा काही करा संपत नाही, ते आमर आहे म्हणतात बघा लोक, त्याच्यावर अमृत पडलंय म्हणून. बरं आपलाच नंबर लागला नाही, त्यांचाच लागला. ते आमरच आहे की नाही, किती काढा का मूळ शिल्लक राहिलं की त्याला पालवी येत असते. साधकाच्या जीवनातला संकल्प कोणता असावा की माझ्या जीवनामध्ये ज्यामुळे मला मोह प्राप्त होतो त्या मोहाचा कंद मी शिल्लक राहू देणारच नाही. म्हणजे काय? मोहाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि मोह दोघाला आहे पहिल्या अध्यायामध्ये. तरी पुत्र स्नेह मोहितो, सगळ्यात मोठा मोह कोणता असेल? पुत्राचा. सगळ्यात मोठा. प्रतिकूल जरी मुलं असेल तरी माणसं त्याच्यावर प्रेमच करतात. वास्तविक प्रतिकूल असेल तर घरातून निघालं पाहिजे की नाही बाहेर. अनुकूल असेल तरी जास्त रमू नये. पशु पक्षी तरी मुलं मोठं झाले की सोडून देतात बघा. गाईला वासरू झालं तर कुठपर्यंत प्रेम? जोपर्यंत ते स्तनपान करते तोपर्यंत. एकदा मोठं झालं की गाय त्याच्याही आसक्त राहत नाही. किंवा हे चिमण्या आपल्या असणाऱ्या पिलांना जन्म देतात, एकदा पंखात बळ आलं की सोडून देतात. आणि माणसं म्हणजे बुद्धिमान आहे का बुद्धिमान नाही हाच प्रश्न पडतो की नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. इतका मोह आहे. पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. आणि अर्जुनाच्या बाबतीमध्ये तया परिपार्थो अतिस्नेह मोहितो. अतिस्नेह जास्त स्नेहाने 2 जण मोहित आहे. एकाचा आहे 100 जणाचा मोह धृतराष्ट्र, आणि एकाचा आहे सर्वांच्या करता मोह. आणि मोहाला कारण आहे आत्मस्वरूपाचा अज्ञान. भक्तराज अर्जुन म्हणतात त्या मोहाचा कंद मी शिल्लक राहू देणार नाही. पण मग निवृत्त कसा करणार? त्याला कारण मी निष्काम कर्म करणार, ते कर्म पूजा तुम्हाला अर्पण करणार, त्या कर्माने मला वैराग्य नावाचा प्रसाद मिळणार. बरं, हा पहिला प्रसाद आहे. त्यानंतर मी तुमची भक्ती करणार, आणि भक्तीने सुद्धा परमात्मा दुसरा प्रसाद देतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हा प्रसाद आहे बघा. शब्द कसा आला? मी तुझेनी प्रसादे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. ईश्वराच्या प्रसन्नतेनं वैराग्यही मिळतं, आणि ईश्वराच्याच प्रसादाने प्रसन्नतेनं आत्मबोध प्राप्त होतो. म्हणून मी तुझेने प्रसादे लाधलेनी आत्मबोधे. लाधला म्हणजे सहज मिळाला. सहज मिळण्याकरता कष्ट अगोदर आहे बरं, पण प्रसन्नतेतून जे मिळतं ते सहज मिळतं. मिळालं काय? आत्मबोधे.
मला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालं की मी नेमका कोण आहे. पंचकोशापैकी पंचकोशाचा विचार केला तर मी एकही नाही, किंवा 3 शरीराचा विचार केला तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 देहापैकी मी एकही नाही. आत्मबोध प्राप्त झाला ना तर बाकीचे अनात्म पदार्थांचा निराश होतो. हस्तामलकांचं उदाहरण आपण पाहतो. शंकराचार्य त्यांच्या भेटीला आले, भिक्षा मागण्याचं निमित्त आहे, आणि बाळकाचा पूर्व इतिहास पाहिला की मग विचारलं, हे बाळका तू कोण आहे, प्रश्न विचारला बरं. कस्त्वं शिशो कस्य कुतोऽसि गंता किं नाम ते त्वं कुत आगतोऽसि एतन्मयुक्तं वदचार्भकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोषि. कोण आहे तू, कोणाचा आहे, कुठून आला, जाणार कुठं आहे, या सगळ्या प्रश्नाची मला उत्तर दे. तुझं आणि माझं प्रेम वाढलं पाहिजे. आणि उत्तर काय दिलं मग हस्तामलकाचार्यांनी? उत्तर असं नाही दिलं की मी हस्तामलकाचार्य आहे. उत्तर दिलंय, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम. उत्तर फक्त एक आलं, निजबोध रूपाः. मी कोण आहे? निजबोध स्वरूप आहे, म्हणजेच आत्मबोध स्वरूप आहे. पण मी आत्मबोध स्वरूप कसा आहे किंवा ज्ञानस्वरूप आत्मा कसाच आहे हे सांगण्याकरता मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, 4 प्रकारचे वर्ण मी नाही, आणि 4 प्रकारच्या आश्रमातला मी नाही. हे सगळ्या प्रकारचा अनात्म्याचा निराश केला. म्हणजे जवळपास 11 पदार्थांचा निराश केला बरं. मनुष्यत्व, देवत्व, यक्षत्व, 4 प्रकारचा वर्ण, 4 प्रकारचा आश्रम, या सगळ्यांचा निराश केल्यानंतर जे अवशिष्ट तत्व राहतं ते मी आहे. हे तुमच्या प्रसादाने मला प्राप्त झालं. अगोदर मी स्वतःला अर्जुन समजत होतो. म्हणजे मनुष्यत्व आलं की मग पुन्हा वर्ण आला, वर्ण आला की पुन्हा आश्रम आलाच. क्षत्रिय आला, काय आहे, वर्ण कोणता येईल आपल्याला माहिती नाही, पण आश्रम 4 पण येतात बघा. मनुष्यत्व आलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कोणता तरी एक वर्ण येणार, आणि एक कोणता तरी वर्ण आला की मग ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे आश्रम आलेच की नाही. आणि यामध्येच मी गुंतलो होतो. शरीराला मी मानल्यामुळं हे सगळं बंधन प्राप्त झालं होतं. पण आता मात्र मी कोण आहे मला कळालं. लादलेनी आत्मबोधे परिणाम मोहाचे तया कांदे नेतीच उरो. जोपर्यंत आत्मबोध प्राप्त होत नाही तोपर्यंत मोहाचं निवारण होऊच शकत नाही. आपण आत्मज्ञान संपादन नाही केलं आणि मोहाचं निवारण करण्याचा किती प्रयत्न केला तर ते झाडाचा नाश करण्याकरता वरवर पालवी खुडावी तसाच प्रकार होईल. झाडाचा नाश मात्र काही होणारच नाही. लयरूप निवृत्ती होईल, पण आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी वाचोनी ज्ञानेविन एके उपाय करीशी जितुके तीही गुंपसी अधिके रुखिये असाच प्रकार प्राप्त होईल. मी मोहाचा कंद किंवा मूळ कारण उरो नेतीचं उरू देणारच नाही. आता करणे कान करणे हे जेने उठी दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. तुझे निमज मी पावोनी कर्तव्य गेले निपटोनी परी आज्ञा तुझी वाचून आन नाही प्रभो. इथपर्यंत या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता यानंतर जरी आपल्याला निसंदेह बोध प्राप्त झाला तरी पण प्रारब्धामध्ये काय आयुष्य शिल्लक राहतं. यालाच आपण प्रारब्ध शेष असं म्हणतो किंवा या अवस्थेला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये शास्त्र त्याला काही करायला सांगत नाही, पण जर केलं काही तर अडचण पण काहीच नाही. मग आता समजा एखादा व्यक्ती निवृत्त झाला, त्याला आपण सेवानिवृत्त होतो, मग त्याने काय करावं? सेवानिवृत्त झाला त्याच्या पुढे 2 पर्याय आहे. एक तर त्याने परमार्थ करावा, नाही तर टाकावी टपरी. असं करतात की काही लोक. मग आता तसं एखादा जीवनमुक्त झाला त्याने काय करावं? भक्ती करावी, वेदांताचा पाठ श्रवण करावा, का त्याने पुन्हा प्रापंचिक कर्म करावे? कर्म तर दोन्ही समानच आहे की नाही. म्हणजे व्यवहारात असं घडतं म्हणून म्हटलं बरं हे. म्हणून जर आपलं जीवन पूर्ण झालं आणि प्रारब्ध अवशिष्ट राहिलं तर जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. म्हणून आता दिवसचारी खेळी मिळी. तो का म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी
आता दिवसचारी खेळी मिळी, मुक्तावस्था आता प्राप्त झालेलीच आहे, पण आयुष्य शिल्लक राहिलं तर त्या आयुष्यामध्ये भक्ती करणार, आनंदाने हे 4 दिवस आम्ही सारणार. म्हणून तर असं म्हणतात, यानंतर आता बरं करणे का न करणे, एखादं कर्म आपण करावं किंवा एखादं कर्म आपण करू नये, ही गोष्ट जेणे उठी दुजेपणे. दुजे म्हणजे द्वैत. ज्या द्वैतामुळे कर्म करावं किंवा कर्म करू नये अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. भगवान समोर असं म्हणतात की ते नाम ते दुजेपणा किंवा ते द्वैत तो वाचून नेणे सर्वत्र गा. सर्व ठिकाणी त्या द्वैताला मी तुमच्या वाचून वेगळं पाहतच नाही. सिद्धांत असा आहे, अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना तर अध्यस्थ पदार्थाला वेगळी सत्ता राहत नसते. असं आहे, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. हे आपण कायम उदाहरण पाहतो ना, हे उदाहरण कायमच आहे आपलं. या उदाहरणाला आयुष्यभर सुट्टी नाही. आता आयुष्यभर हे ठरलेलंच आहे. रज्जूवर आपण सर्प पाहिला, जोपर्यंत रज्जूचं आपल्याला ज्ञान नव्हतं तोपर्यंत सत्य सर्प वाटत होता. इतका सत्य वाटत होता की मनुष्य त्याला घाबरून पळून गेला. गुडघे फुटले, समोरचे सुंदर असणारे 2 दातही पडले, नाकाला लागल्यामुळे रक्तही गळू लागलं. कशामुळे झालं हे सगळं? सर्पाला पाहिल्यामुळं. सर्पाला सत्य समजल्यामुळे. नुसतं सर्प जर नुसता पाहिला असता तर अडचण नाही, खरं समजल्यामुळे हानी होते बघा. काही लोक चित्रपट पाहतात ना, रडतात का? खरं मानल्यामुळे ना, नाहीतर अर्थार्थीन त्याचा ना आपला काही संबंध नाही. उलट त्यांना अभिनयाचे पैसे मिळतात आणि आपण पैसे देऊन पाहतो. म्हणजे ते हुशार आहे ना, आपण कोण आहे मना वाटत नाही, पण आहेच ना मूर्ख. कारण पैसे देऊन आपण पाहतो आहे. त्यांचा अभिनय आहे आणि आपल्याला तो खरा वाटतो. पदार्थ खरा मानला की सुखदुःख होतं. पदार्थ सुखदुःखाला कारण नाही. मग आता रज्जूवर आपल्याला सर्प भासला, तो आपल्याला सत्य वाटला की दुःख होतं. पण जेव्हा एखादा चांगला व्यक्ती येतो, कंदिलाच्या प्रकाशातून रज्जूचा आपल्याला रज्जू रूपाने ज्ञान करून देतो, आता तो सर्प गेला कुठं? वारुळात गेला का? जर वारुळात आतच गेला तर अगोदरच का गेला नाही? याचा अर्थ तो तिथं खरा नव्हता, वारुळात गेला नाही. बरं, एखादा मांत्रिक आला आणि तो सर्पाला पेटाऱ्यामध्ये घेऊन गेला, असंही काही घडत नाही. मग शास्त्राचा सिद्धांत आहे, क्रियेने निवृत्ती होते तो पदार्थ सत्य असतो आणि ज्ञानाने जो निवृत्त होतो तो पदार्थ मिथ्या असतो. रज्जू ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते, याचा अर्थ सर्प भासलेला मिथ्या आहे. म्हणून तर सिद्धांत असा आहे, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अधिष्ठानाच्या अज्ञानामध्ये भासलेला खोटा पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने अधिष्ठान रूपच होत असतो. म्हणून ज्या द्वैतामुळे हे करणं किंवा न करणं निर्माण होतं, ते द्वैत तुझं वाचोनी नेणे सर्वत्र गा. त्या मिथ्या पदार्थाला जशी रज्जू वाचून स्वतंत्र सत्ता नाही, तसं द्वैतालासुद्धा तुमच्या मूळ स्वरूपा वाचून सत्ता नाही, हेही मला कळालं. आणि यालाच म्हणतात एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. फक्त एक अद्वितीय परब्रह्मच आहे, द्वैत कोणत्याही प्रकारचं शिल्लक नाही. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. याविषयी माझ्या ठिकाणी संदेहाचं कोणतंच कार्य शिल्लक राहिलेलंच नाही, कोणता संशय नाही. बरं, म्हणजे काय? एक तर मोहाच्या बाबतीत संशय नाही, नंतर मी आत्मस्वरूप आहे या बाबतीत मला संशय नाही, माझं बंधन निवृत्त झालं या बाबतीत मला संशय नाही, आणि दिसणारा द्वैत प्रपंच तुमच्या स्वरूपा वाचून वेगळा नाही, एवढे सगळे प्रकारचे संशय माझे निघून गेले आहे. हे अनेक प्रकारचे संशय आहे ना. जग सत्य आहे का मिथ्या आहे हा एक संशय, मी देह आहे का आत्मा आहे हा एक संशय, अज्ञान अनादिकालाचा आहे, ज्ञाना निवृत्त होईल का न होईल, संशयच आहे की नाही सगळे. पण कोणतेच संशय मला राहिले नाही. स्थितोस्मिगत संदेह. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही. यातला एक बारकावा आहे बरं. आपण आपला संशय निवृत्त करू शकतो, दुसऱ्याचा निवृत्त करण्याचं सामर्थ्य आपल्यात असल्याचं असं काही सांगता येत नाही.
विचारसागरामध्ये एक उदाहरण दिलं आहे, रज्जूवर एखाद्याला सर्प भासतो कारण त्याच्या अंतःकरणात सर्पाचा संस्कार आहे, पण सगळ्यांना सर्प दिसेल असं काही नाही सांगता येत. 10 पुरुष आले तर 10 जणांना वेगळा वेगळा भ्रम होतो. एकाला असं वाटतंय सर्प, दुसऱ्याला वाटतं पुष्पमाळा, तिसऱ्याला वाटतं काठी पडलेली आहे, चौथ्याला वाटते जलधारा आहे, पाचव्याला वाटतं जमीन दुभंगलेली आहे. आणि मग सगळ्याचे संशय काही निवृत्त होत नाही. ज्याला रज्जू रूपाने रज्जूचं ज्ञान झालं त्याचा संशय निवृत्त होतो, बाकीचे तसेच राहतात. म्हणून आपण आपला संशय निवृत्त करण्याकरता समर्थ आहोत. म्हणून आपणच काय करावं, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगे. पहिल्यांदा आपलं सोडावा. जर आपल्याला पदार्थ मिळाला, काही लोक म्हणतील तुम्ही मग अप्पल पोटेच आहे. हो, या बाबतीत आहेच, परमार्थामध्ये राहिलंच पाहिजे. अगोदर स्वतःचा उद्धार, आत्मनो मोक्षार्थम, आणि उरलं जीवन तर मग जगत हितायच. नाहीतर असं होतं, जगत हितायच करता करता आपलं रथ बाजूला. मी तुमच्याकरता किती तळमळीनं सांगतो आहे, मी तुमच्याकरता आळंदी सोडून आलो असं आपण लोकाला म्हणतो. त्यांना होतो फायदा आणि आपल्याला नुकसान होऊन जातं. म्हणून ये विषयी माझ्या ठाई, माझ्या ठिकाणचा संशय नाही. संदेहाचे नुरेचे काही. त्रिशुद्धी म्हणजे त्रिवार हे सत्य आहे खरेपणाने. कर्म जेथ नाही ते मी झालो. ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही, कर्माचा संबंध नाही. याचा अर्थ काय? कर्म नाही म्हणजे कर्माचा संस्कार नाही. कर्माचा संस्कार आहे 2 प्रकारचा, एक पापाचा आणि दुसरा पुण्याचा. पापाचा संस्कार जर अतिशय असेल नरकगामी व्हावं लागतं, आणि पुण्याचा संस्कार प्रबळ झाला की स्वर्गगामी व्हावं लागतं. पण ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कर्म स्पर्श करू शकत नाही, न च मामतानी कर्मानी निबध्नन्ति धनंजय, किंवा नमाम कर्मानी लिंपंती न मे कर्मस्फले स्पृहा, किंवा आत्मवंतम न कर्मानी निबध्नन्ति धनंजय. हे सगळे गीतेतलेच प्रमाण आहे बरं. आत्मवंत पुरुषाला कर्मस्पर्श करू शकत नाही. तो कर्मच करत नाही का, सगळे कर्म करतो. तो कर्मे करी सकळे, परिकर्मबंधा ना कळे. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यात राहिलेलं कमळाचं पान पाण्याने भिजत नाही, तसं तो सगळ्या प्रकारची कर्म करतो, पण कर्माचा आणि त्याचा लेप लागत नाही. का बरं? कर्म आहे व्यावहारिक सत्तेतलं आणि आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला. सत्ताभेद असल्यामुळे कर्म त्याला स्पर्श करू शकत नाही. ज्ञानोबारे उदाहरण देतात, समुद्राला लाट आली आणि ती लाट थोपवण्याकरता एका जणाने मिठाची भिंत बांधली. आता ती मिठाची भिंत समुद्राच्या लाटेला थोपवू शकते का? सुटली या सिंधू जळाचा लोट, न शके धरू सैंधवाचा घाट. तेवी सकळ कर्मा मीची शेवट, ती काय बांधती माते. सगळ्या कर्माचं शेवट समाप्ती ज्या ठिकाणी होते त्या हे आपलं आत्मस्वरूप, म्हणून त्याला कर्म लागत नाही. बघा, गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं उदाहरण सांगत असतात. आपण जेवायला बसतो की नाही, जेवतो कशाने? आपण हाताने. हात काय आहे? कर्मेंद्रिय. आणि चव कशाने चाकतो? ज्ञानेंद्रियाने, म्हणजे जिभेनं. मग आता मनुष्य जेवला की काय करतो बरं? हात धुवून काढतो का जीभही धुवून काढतो? जर तिथं जीभ धुवून काढला तर ओकारी होईल की नाही? लोक म्हणतील बावळट आहे, याला पुढच्या पंक्तीला आणू नका, असं म्हणतील की नाही? म्हणजे का बरं? ज्ञानेंद्रियाला स्पर्श लागत नाही, कर्मेंद्रियाला स्पर्श लागतो, म्हणून कर्मेंद्रिय धुवावे लागतात. मग आता हाताची आणि जिभेची आपण जर विचार केला तर कर्मेंद्रियाला लेप लागतो म्हणून धुवावं लागतं, ज्ञानेंद्रियाला लेप लागत नाही. मग ज्ञानेंद्रिय जर इतकं पवित्र आहे तर ज्ञानस्वरूप आत्मा किती पवित्र असेल, म्हणून त्याला कोणता लेप लागत नाही. त्रिशुद्धी कर्म जेथ नाही, त्रिवार खरेपणाने सत्य आहे. जिथं कर्म नाही ते मी झालो. ते कोण आहे? ते परब्रह्म आहे. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून नेतो पाप पुण्य अंगा. हे ब्रह्मस्वरूपालाच कर्म लागत नाही. आणि जिथं कर्म नाही त्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. पण हे माझं सामर्थ्य नाही बरं. तुझेनी मज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटोनी, परी आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभो. आता तुझेनी म्हणजे तुमच्यामुळे, तुमच्या योगाने, मज मी पावोनी, मलाच माझी प्राप्ती झाली.
आपल्या अध्यात्मामध्ये ना प्राप्ताची प्राप्ती आहे बघा, अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे. फक्त भ्रमाची निवृत्ती करावी लागते. जो आगंतुक भ्रम असतो तो निवृत्त झाला की प्राप्ताचीच प्राप्ती घडत असते. गुरुवर्य श्री मारुती बाबा पाठामध्ये उदाहरण सांगत असतात. एक ब्राह्मण सकाळी प्रातर्विधीला गेला, कानामध्ये जानवं वगैरे अडकवलेलं आहे आणि गेल्यानंतर आला तर मग हातपाय धुवायला पाहिजे की नाही. गेला ना आला तर चटई टाकली, वज्रासनात बसला आणि दुसरेच मंत्र घोकायला सुरुवात केली. वास्तविक त्याने काही गायत्री मंत्र वगैरे म्हणायला पाहिजे, दुसरेच मंत्र सुरू झाले. लोकांच्या लक्षात आलं हा बहुतेक आपल्या स्मशानभूमीत नव्हता गेला, दुसऱ्यांच्या स्मशानभूमीमध्ये गेला आणि मग लागलं भूत. मग आता भूत लागलं की अनुमानप्रमाणे ते काढावं लागतं. मग त्याच्या अंगातलं भूत काढलं मांत्रिकाने. मग आता भूत लागायच्या अगोदर तो कोण होता? ब्राह्मण. भूत लागल्यानंतर ब्राह्मणत्वाचा काय पडला? विसर, आणि भ्रम झाला की नाही. मग आता त्याच्या अंगातलं भूत गेलं, त्याला पुन्हा ब्राह्मण करायचं की तो अगोदरच आहे? अगोदरच आहे, पण भ्रमाने म्हणावं लागतं की नाही. आता मला ब्राह्मणत्व प्राप्त झालं, मला ब्राह्मणत्व प्राप्त झालं. गेलं कुठं होतं? अगोदर होतं, फक्त जाण्याचा काय झाला होता? भ्रम. तसा जीव परब्रह्म स्वरूपच आहे, पण भ्रमाने समजत होता की मी अमुक व्यक्ती आहे, मी अमुक गावाचा आहे, सगळ्या गावात भांडणं माझ्यामुळंच आहे असं म्हणतो की नाही. हा सगळा भ्रमाचाच विचार आहे. पण हे सगळं निवृत्त झालं की मग आपल्याला प्राप्ताचीच प्राप्ती घडते आहे. तुझेनी मज मी पावनी, मलाच माझी प्राप्ती झाली. महाभारतातले एक उदाहरण आलं आहे. जेव्हा भीष्माचार्य धारातीर्थी पडले शरपंजरी, आणि मग कौरव पक्षाचं सेनापतीपद द्रोणाचार्याकडे आलं. द्रोणाचार्यांचाही सुद्धा वध झाला. मग ते पद आलं कर्णाकडे थोड्या दिवसाकरता. आणि भगवंताला माहिती होते की कर्ण हा कुंतीचा प्रथम पुत्र आहे. पण आता कुंती मातेनं त्याग केल्यामुळे अधिरथ नावाचा सूत आणि त्याची असणारी धर्मपत्नी राधा, तिने कर्णाचा सांभाळ केला. म्हणून तो स्वतःला राधेय समजत होता. त्यांचे पण पत्नीचं नाव राधाच आहे. राधेय समजत होता स्वतःला. आणि मग भगवंताने सांगितलं, अरे तू सामान्य नाही आहे, तू सूर्यपुत्र आहे, क्षत्रिय आहे, तू सूतपुत्र होऊ शकत नाही. सूतपुत्रच तथा श्वास आहे की नाही. पण त्याला ते कळे ना. मग एकदा कुंती मातेच्या तो महालात गेला आणि कुंती मातेनं सांगितलं, कर्णा तो माझाच पुत्र आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत होते, जेव्हा कुंती मातेनं त्याला बोलवलं तेव्हा तो खाली मान घालून गेलेला होता. पण कुंती मातेनं सांगितलं की तो माझा आहे, तो राधेय नाही, तो कोणतेही आहे. असं म्हटल्यानंतर तो जेव्हा आला ना पायऱ्या उतरत, तो छाती काढूनच आला. का बरं? तो अगोदरच कोणतेही होता, पण स्वतःला राधेय समजत होता. मग आता काय झालं? फक्त बोधच झाला की नाही. होता तो कर्ण कोणतेहीच, पण विसर पडलेला होता. जाताना गेला होता खिन्न मनाने, पण येताना स्वाभिमानाने आला. तसा हा जीव आपल्या सद्गुरूंकडे गेला की मग कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता असा जातो. पण ब्रह्मभावाला प्राप्त झाला की मग प्रब्रह्म मीच आहे असं स्वाभिमानाने येतो. म्हणून तुझे निमज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटोनी, माझी मलाच प्राप्ती झाली. श्री गुरु पंचकोशाचा, 3 शरीराचा, या सगळ्या अनात्म पदार्थांचा निराश करतात. पंचदशीच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये हा विचार आला आहे बघा. स्थूल देह आपण का नाही? कारण ते कार्य आहे. प्राणमय कोश आपण का नाही? ते विकारी आहे बघा, नाही जड आहे. मनोमय कोश आपण का नाही? ते विकारी आहे. विज्ञानमय कोश आपण का नाही? त्याला विलय आदी अवस्था आहे. आनंदमय कोश आपण का नाही? त्याला कधी असणं कधी नसणं आहे. पण या सगळ्या कोशांचं प्रकाशन करणारा, ज्याला या सगळ्या कोशांचं 3 शरीराचं पंचकोशाचं ज्ञान होतं, तो आत्मा मी आहे. हे श्रीगुरू आपल्याला बोध करून तत्वमस्यादी महावाक्याच्या द्वारे सांगतात. तुझे निमज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटोनी. आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही बरं. शास्त्र ज्या महापुरुषाला कर्तव्य सांगत नाही, पण कर्तव्य मात्र त्यांना एक आहे बरं. ज्ञानोबाची गोवी सांगू का? देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. स्वतः लागी नाही बरं. म्हणून कर्तव्य गेले निपटोनी. निपटोनी म्हणजे शिल्लक न राहता
माझं वैयक्तिक कर्तव्य संपलेलं आहे, म्हणजे करण्यासारखं मला आता काही राहिलं नाही. कर्तव्य गेले निपटोनी, पण लोकसंग्रहासाठी मात्र मी कर्म करू शकतो. परी आज्ञा तुझी वाचोनी, प्रभो तुझी आज्ञा वाचोनी आन नाही. म्हणजे काय? आन कर्तव्य नाही. तुमच्या आज्ञे वाचून आता मला दुसरं कोणतं कर्तव्य नाही. म्हणजे मग शास्त्राची ती आज्ञा शास्त्रच मला सांगत नाही. तुम्ही जर आज्ञा दिली तर ते मला कर्तव्य आहे. बघा, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती न शिवे. गुरूंचं वाक्य हेच आपल्याला शास्त्र आहे. तुमची आज्ञा सांगा, ते मी अवश्य करील. करिष्ये वचनम तव, तुमची आज्ञा आहे. आता गुरूंची आज्ञा का पाळावी? गुरूंचा उपकार किती मोठा आहे आपल्या जीवनामध्ये, या पुढच्या 2-4 वयामध्ये तोच भाव आला आहे. हा सगळा जो विचार आहे की नाही, तो विचार जवळपास आलेला आहे 75 वयीपर्यंत. हा सगळा एक संदर्भ बघा, जवळपास हा संदर्भ आहे 8 वयांचा. पूर्ण एक प्रकारचा हा प्रकरण प्रबंध ग्रंथ आहे. बघा की तुझी आज्ञा, तुमची आज्ञा याशिवाय मला कोणतंच कर्तव्य नाही. कसं? का बरं कर्तव्य नाही? कारण की जे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्राशी, जे एक परी सर्व देशी वसवी सदा. जयांचे संबंधे बंद फिटे, जयाची आशा आश तुटे. जे भेटलिया सर्व भेटे आपण पाची, ते तो गुरुलिंग जे माझे. जे एक लेपणीचे विरजे, जया लागे ओलांडी जे अद्वैत बोध. या सगळ्या 8 वय एकत्रच आहे, पण त्यातल्या 3 यांचा वेगळा विचार करता येईल. पुढच्या 5 वयांचा सुद्धा वेगळा विचार आपल्याला करता येईल. आता श्रीगुरु असं आहे की जे उपनिषदामध्ये वर्णन केलं ना, एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नास्ति किंचन. ब्रह्म कसं आहे म्हणे? स्वगत, सजातीय आणि विजातीय भेदरहित आहे. स्वगत भेद का नाही? कारण त्याला अवयव नाही. सजातीय भेद का नाही? त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म नाही. आणि विजातीय भेद का नाही? तर जग प्रातिभासिक आहे किंवा व्यावहारिक आहे. आणि परब्रह्माचा सत्ता भेद असल्यामुळे त्याला विजातीय भेदसुद्धा राहू शकत नाही. याचा अर्थ काय? एका परब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही. एकमेवाद्वितीयं ब्रह्म. पण त्या परब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती व्हायची असेल तर त्याला मार्ग मात्र द्वैताचा आहे, दृश्यत्वाचा आहे. कारण जर श्रीगुरु परब्रह्म स्वरूप असताना जर साधकाकरता अवताराला आलेच नाही तर साधकाला परब्रह्म स्वरूपाला आरूढच होता येणार नाही. म्हणून जेव्हा आपण पोहण्याकरता जातो की नाही, त्याला स्विमिंग पूल म्हणतात बघा. तर ते एक फळी असते, त्या फळीच्या खाली एक स्प्रिंग लावलेली असते, त्याला मराठीत गुंडाळी म्हणतात. आणि त्यावर आपण दाब दिला की ती असणारी फळी आपल्याला उंच उचलते आणि पाण्यात फेकते, ती राहते जाग्यावर. वास्तविक ती काही पाण्यात जात नाही, ती जागेवर राहते. तसं शास्त्र असेल, देव असेल, श्रीगुरु संत असतील, ते आपल्याकरता अवनीतलावर येतात आणि उपदेशाच्या द्वारे आपल्याला परब्रह्म स्वरूपामध्ये समाविष्ट करतात. आणि ते मात्र जागेवर राहतात का? त्यांना अनेक जणांचा उद्धार करायचा आहे. पण जर ते आपल्याकरता व्यावहारिक सत्तेत आलेच नाही तर आपला उद्धारच होणार नाही. ते व्यावहारिक सत्तेत जरी आले तरी पण त्यांना पारमार्थिक स्वरूपाचा बोध, त्याचा वियोग मात्र कधीच होत नाही. उदाहरण देतात का जे दृश्य दृश्याते नासी. हे श्रीगुरु श्रीकृष्ण परमात्मा दिसतात की नाही? समोर भक्ताला दिसतात, दृश्य रूपाने आहे. पण दृश्य जरी असेल तर जगत नावाचं दृश्य त्याला मात्र नष्ट करणारे आहेत. कारण का? समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो की नाही? दृश्याचा निराश करायचा असेल तर दृष्टानेच करावा लागतो. पण दृश्याचा दृश्याद्वारे निराश झाला की दृंगमात्र स्वरूप मात्र अवशिष्ट राहतं. पुढे जे दुजे द्वैता ते ग्राशी. दुजे म्हणजे काय? दुसरं आहे. गुरु रूपाने आपण दुसरे आहात. दुसरे आहात म्हणजे थोडेसे वेगळे आहात. परब्रह्मापेक्षा वाटतात आपण वेगळे. पण जरी आपण दुजेपणाने असाल तरी पण द्वैताचा मात्र आपण ग्रास करतात. बरं, यातला एक बारकावा आहे. दृश्याने दृश्याचा नाश झाला की दृंगमात्र स्वरूप राहतं. दुजेपणाने द्वैताचा ग्रास झाला, नाश झाला की अद्वितीय स्वरूप शिल्लक राहतं. आणि पुढे
जे एक परिसर्व देशी वसवी सदा, जे एकटंच आहे पण त्या साधकाला बोध करून देऊन सर्व देशामध्ये वसवी अर्थात व्यापक रूपाला प्राप्त करून देणार आहे. हे सगळं श्रीगुरूंच्या संबंधाने वर्णन आहे बरं. जयांचेनी संबंधे बंध फिटे, ज्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आपण संबंध धारण केला, कोणता? तुम्ही गुरु आहात आणि मी शिष्य आहे. हा गुरु शिष्य संबंध जर धारण केला तर या संबंधातून, यातला बारका संबंध म्हणजे सम्यक बंध, हा चांगल्या प्रकारचं बंधन श्रीगुरूंशी आपण संबंध जोडला तर त्यांच्या संबंधाने अनादी काळाचा बंध निवृत्त होतो. व्यवहारात असा आहे, संबंध जर वाढवला तर बंधन वाढतं, आणि परमार्थामध्ये असं आहे की श्रीगुरू संतांशी आपण आपलं नातं जोडलं की संबंधे बंध फिटे. हे कुठंच नाही आहे. व्यवहारात तुम्ही वाढवा बरं नाते तर जास्त करून मनुष्य गुंडाळला जातो. नात्याने नाते वाढले की मग त्याला अडचणीला सामोरं जावं लागतं. आणि परमार्थामध्ये ज्यांच्याशी संबंध जोडल्यानंतर बंधनच फिटून जातं. जयाची या आशा आस तुटे, ज्यांच्या सेवेची आपण आपल्या मनामध्ये आशा धारण केली की मला श्रीगुरू भेटावे, त्यांची मला सेवा घडावी, त्यांचा मला उपदेश प्राप्त व्हावा, अशी जर आपण त्यांची आशा केली तर जीवनातल्या सगळ्या अनाथ पदार्थांच्या आशा सगळ्या तुटून जातात बघा. म्हणजे आशेनेच आशा मरतात. संबंधाने बंधानेच बंध फिटून जातो. आणि जे श्रीगुरू आपल्याला भेटले असता, सर्व भेटे आपण पाची, आपल्याला आपल्याच ठिकाणी सर्व काही प्राप्त होतं. झाडाचं मूळ हातात आलं ना, सगळं झाड आपल्या हातामध्ये येतं. संजीवनी मूळ मिळालं की सगळ्या वनस्पतीचं सार मिळतं, किंवा अमृताचा लेश मिळाला की षड्रस पदार्थ सगळे मिळतात. तसे श्रीगुरूंची भेट झाली की सगळं मिळतं बघा. सगळं मुळात परब्रह्मच मिळालं तर बाकी मिळण्याचं अवशिष्ट राहिलंच काय. जे भेटली या सर्व भेटे आपण पाची, असं कोण आहे तर ते तू आहे. बघा बरं, सर्वनामाचा संबंध आहे सगळा. 68 ओळीमध्ये आलं ना, जे, दुसऱ्या पदामध्ये पुन्हा जे, तिसऱ्याही चरणामध्ये पुन्हा जे असं म्हटलं की नाही. किंवा या दुसऱ्या ओळीमध्ये जे भेटले या सर्व भेटे, असं जे जे सर्वनाम आलं की नाही, त्या सर्वनामाचा ते या सर्वनामाशी संबंध असतो. इतकं पहिलं वर्ष महत्त्वाचं आहे. व्याकरण आहे ना, व्याकरणाच्या पदाचा संबंध लागला की ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मयाचे अर्थ लागतात बघा. सर्वनामाचं सामर्थ्यही कळालं पाहिजे. नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द त्याला काय म्हणतात? सर्वनाम. मग जे जे या सर्वनामाने काय वापरलं ते तू. गुरुलिंगची माझे, गुरुलिंग म्हणजे काय? गुरुमूर्ती. असं गुरुमूर्ती तू आपण माझी आहात. जी माझे, आपण माझी गुरुमूर्ती आहात. गुरुलिंग म्हणजे मूर्ती आपणच आहात. कारण का? ज्यांच्या संबंधाने बंध फिटतो असे तुम्ही आहात. ज्याची आशा केली असता आस तुटून जाते ते तुम्ही आहात. आणि जे तुम्ही भेटले की सर्व मला भेटलं आहे ते तुम्ही आहात. ते गुरुलिंगजी माझे, ते तो गुरुलिंगजी माझे, जे एकलेपणीचे विरजे. जीव हा एकटा असतो बघा, म्हणजे अनाथ असतो. एकटा आहे म्हणजे एकटाच येतो की नाही. आणि जाताना का जातो? नाही, बरेच जण येतात ना, ते फक्त स्मशानापर्यंतच येतात. त्याला जावं एकटाच लागतं म्हणून अनाथ आहे बघा. पण अशा अनाथ जीवाला साह्य करणारे श्रीगुरू आहेत, जे एकलेपणीचे विरजे म्हणजे साह्य करणारे. आणि ज्यांच्यासाठी जया लागी ओलांडी जे अद्वैत बोध, ज्यांच्या सेवेसाठी अद्वैत बोधाचं सुद्धा उल्लंघन करावं. का बरं? कारण अद्वैत बोध प्राप्त झाला तर श्रीगुरूंची सेवा नाही करता येत. म्हणून भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. मग अद्वैतालाही बाजूला सारावं. मोक्षपद तुच्छे केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. म्हणून जया लागे ओलांडीचे अद्वैत बोध, अद्वैत बोधालाही ज्यांच्या सेवेसाठी बाजूला सारावं. कसे आहे श्रीगुरू? त्यांची सेवा कशी करावी? आपणची होणी ब्रह्म, सारी जे कृत्याकृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. आपणची ब्रह्म होणे, स्वतः आपण ब्रह्म व्हावं, मग कृत्य आणि अकृत्याचं काम सारावं. कृत्य म्हणजे विधी आणि अकृत्य म्हणजे निषेध. विधी निषेधाचं काम बाजूला सारावं आणि मग निस्सीम अमर्याद ज्यांची सेवा करावी असे कोण आहेत?
श्रीगुरु तत्व आहेत. त्यांची सेवा केल्यानंतर मिळतं काय? उदाहरण देता, गंगा सिंधुसी उगेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेल दिदली निज पदाची. गंगा समुद्राचं सेवा करण्याकरता गेली, गेल्याबरोबर पावताची, पोचल्याबरोबर समुद्र झाली. म्हणजे काय? समुद्राने गंगेला आपलं स्वरूपच देऊन टाकलं, गंगेला वेगळं ठेवलं नाही. तेवी त्याप्रमाणे जो भक्त श्रीगुरूंची सेवा करण्याकरता जातो, श्रीगुरू त्याला वेगळंच ठेवत नाही. मग भक्ता निज पदाची सेल दिदली. सेल म्हणजे सेलका वाटा, त्याला उत्तम वाटा असं म्हणतात. मग आपल्या निज पदाचा उत्तम वाटा ते सेवकाला देऊन टाकतात. इतकं श्रीगुरूंचं काही सामर्थ्य आहे. आणि कोण आहे ते? तो माझा जी निरुपचारू श्रीकृष्णासेव्य सद्गुरू, मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादिदेवर आज्ञा, करीन देई अनुज्ञा भलतीये विषयी. इतका संबंध आहे. तो माझा निरुपचारू. निरुपचारू म्हणजे काय? ज्याला कोणत्याही पदार्थाच्या उपचाराची आवश्यकता नाही असा निरनिमित्त असणारा, निर्विषय असणारा श्रीकृष्णा, सेवन करण्याकरता योग्य असणारे सद्गुरू आपण आहात. आणि असं असल्यामुळे म्हणजे मग तुम्ही मला ब्रह्मता प्राप्त करून दिली. त्या ब्रह्मतेचा उपकार मी हाच मानतो. कोणता? की जे नाम कारण की मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदांचा पडदा होता, आणि ते फेडोनी तो भेदाचा कवाड पडदा दूर सारून आपण माझ्याकरता सेवा सुख गोड केले. मला तुमची सेवा करता येईल, भक्ती करता येईल असं सुख मला प्रदान केलं. ब्रह्मता तर दिली, पण कशी दिली? भेद बाजूला सारून. आणि म्हणून देवा, आता तुझी आज्ञा. कसे आहात आपण? सकळ देवादिदेव आज्ञा, सगळ्या देवांचे अधिदेव राजे आहात. आणि तुम्ही आता फक्त मला आज्ञा द्यावी, करीन मी, आज्ञा पालन करील. मग कशाविषयी? अनुज्ञा भलतीये विषयी देई. कोणत्याही पदार्थाकरता तुम्ही मला आज्ञा द्या, मी त्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. तू मला युद्ध कर, लगेच युद्ध कर. तू मला राज्याचा परित्याग कर, राज्याचा परित्याग कर. आणि तू जर मला पाठ थांबव तर लगेच थांबव. तरी तुझी आज्ञा सकळ देवादिदेवर आज्ञा, करीन देई अनुज्ञा भलतीये विषयी. आणखीन काही विचार आहे? तो विचार आपण उद्या पाहू. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव